नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे बजेट प्रवासीच्या नवीन प्रवासात तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण निघालो आहे रत्नागिरीला, गणपतीपुळे येथे। तर चला, ह्या प्रवासाची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळेल, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। पुढील स्थानक मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। मित्रांनो, आता आपण मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आलेलो आहोत। येथून मित्रांनो आपण 20111 मुंबई मडगाव कोकण कन्या एक्सप्रेसने रत्नागिरीपर्यंत प्रवास करणार आहोत। ही गाडी रात्री 11 वाजता मुंबई येथून निघते व पहाटे 5:30 रत्नागिरी येथे पोहोचते। त्या व्यतिरिक्त 12133 मुंबई मँगलोर कारवार एक्सप्रेस, जी रात्री 9:50 मुंबई येथून सुटते व पहाटे 3:30 रत्नागिरी येथे पोहोचते। मित्रांनो, कदाचित तुम्हाला माहिती असेल तरी सांगू इच्छितो, मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस ही मडगाव येथून सकाळी 10104 मडगाव मुंबई मांडवी एक्सप्रेस बनून येते व रात्री मुंबई येथून मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस बनून चालवण्यात येते। मित्रांनो, आपण बजेट प्रवासीमध्ये असल्याकारणाने आपला प्रवास हा एका दिवसात परतीसह असणार आहे व जनरलने होणार आहे। ह्या गाडीला पुढे 2 व मागे 2 असे एकूण 4 जनरल डबे आहेत। रत्नागिरीपर्यंत जनरल डब्याचं तिकीट हे 165 रुपये आहे। आज त्या मानाने गर्दी कमी असल्याने आपल्याला बसायला मिळालं, नाहीतर मित्रांनो कोकण रेल्वेच्या गाड्या नेहमीच फुल असतात। आता पहाटेचे 5:15 वाजलेले आहेत व आपण रत्नागिरी स्टेशन येथे पोहोचलेलो आहोत। छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से आने वाली मडगांव को जाने वाली गाड़ी नंबर 2 मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मडगांव कोकण कन्या सुपरफास्ट प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आ चुकी है। इस गाड़ी से पधारे यात्रियों का यहाँ हम हार्दिक स्वागत करते हैं। रत्नागिरी स्टेशन ते गणपतीपुळे पोहोचण्याकरता सर्वात सोपा व स्वस्त पर्याय म्हणजे स्टेशनपासून 500 मीटर अंतर मेन रोडपर्यंत चालत जाऊन तेथून एसटीने रत्नागिरी डेपो यावे व तेथून रत्नागिरी डेपोपासून प्रत्येकी अर्धा ते 1 तासा अंतराने गणपतीपुळेकरता बसेस चालवण्यात येतात। त्याद्वारे आपण गणपतीपुळे पोहोचता येतं। रेल्वे स्टेशन फाटा ते रत्नागिरी बस स्थानक हे अंतर जवळपास 5 ते 7 किलोमीटरचंच आहे। आता आपण रत्नागिरी बस स्थानकात आहोत। तर मित्रांनो, याला रहाटघर बस स्थानक देखील म्हटलं जातं। सकाळी 5:30 गणपतीपुळे एसटी गेल्यानंतर थेट 7 वाजताची दुसरी बस आहे। तर त्यामुळे माझी पहिली बस चुकलेली आहे, तर आता आपण 7च्या बसने आरेवारी मार्गे गणपतीपुळेकरता जाऊ। मित्रांनो, मी तुम्हाला इथून गणपतीपुळेकरता सुटणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक दाखवत आहे, ते तुम्ही झूम करून पाहू शकता। गणपतीपुळे जाण्याकरता 2 मार्ग आहेत, आरेवारी मार्गे व निवळी मार्गे। निवळी मार्गे जाणाऱ्या बसेस ह्या स्टेशन रोड मार्गे जातात, परंतु मित्रांनो ते अंतर हे जास्त लांबीचं असल्याने व आरेवारी मार्ग हा कमी अंतराचा व समुद्र चौपाटीकडून जाणारा असल्याने
तो प्रवास हा आनंददायी होत असतो. मित्रांनो, रत्नागिरी बसस्थानक ते गणपतीपुळे हे तिकीट अवघं 45 रुपये. तर मुंबईहून गणपतीपुळे ह्या प्रवासादरम्यान आपण रेल्वेने 165 रुपये, त्यापुढे रेल्वे स्टेशन ते रत्नागिरी बसस्थानक 15 रुपये व रत्नागिरी बसस्थानक ते गणपतीपुळे 45, असा एकूण मुंबई ते गणपतीपुळे हा प्रवास 225 रुपयात केलेला आहे. मित्रांनो, बजेट प्रवासीचा प्रयत्न हा तुम्हाला कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध करून देणं हा आहे व ते पर्याय तुम्हाला आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा व काही सूचना असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. प्रवासाचा आनंद घेत गणपतीपुळे कधी पोहोचलो हे कळलंच नाही. तर मित्रांनो, आता इथून आपण सर्वप्रथम भक्तनिवासकडे जाणार आहोत. गणपती मंदिर ते भक्तनिवास हे अंतर जवळपास 1.5 किलोमीटरचं आहे. तर तेथे पोहोचून मी तुम्हाला तेथे राहण्याची व्यवस्था व डॉर्मेटरीची देखील काय सुविधा आहे याचा संपूर्ण तपशीलवार देतो. मंदिर ते भक्तनिवास या दरम्यान असंख्य घरगुती लॉज व हॉटेल्स उपलब्ध आहेत. येथे मित्रांनो, ऑड वाराला 500 ते 700 व सणवाराला 1000 ते 1500 पर्यंत एका फॅमिलीकरता रूम्स उपलब्ध असतात. मित्रांनो, आता आपण भक्तनिवास येथे पोहोचलेलो आहोत. तर तुम्ही देखील माझ्यासारखे एकटा प्रवास करत असल्यास आपल्याजवळ आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जरूर ठेवावं, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही मंदिर संस्थानाच्या डॉर्मेटरी रूममध्ये रूम मिळण्यास अडचण येणार नाही. चला तर मित्रांनो, मी तुम्हाला येथील सिंगल व्यक्तीसाठी व फॅमिलीकरता AC नॉन AC रूमचे किती चार्जेस आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता मी लगेचच आंघोळ करून फ्रेश होऊन बाप्पाच्या दर्शनाला निघणार आहे. तत्पूर्वी जोरात भूक लागल्या कारणाने येथील उपाहारगृहात जाऊन काही नाश्ता करणार आहे. तर मित्रांनो, मुंबई ते गणपतीपुळे हा प्रवास मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आता येथेच थांबूया व पुढील भागात मी तुम्हाला गणपती दर्शन व येथे आपण काय काय पाहू शकतो, काय काय फिरू शकतो याबद्दलची माहिती देईन. व्हिडिओच्या शेवटी येथून सुटणाऱ्या ST बसेसचं वेळापत्रक मी तुम्हाला दाखवत आहे. ते कृपया झूम करून अवश्य पहा व व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.